रामकृष्ण हरी. सगळ्या गुरुबंधूंसाठी खूप महत्त्वाची विनंती आहे. आपण गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतलं आणि ते महाराज माऊलींनी स्वीकारलं. पण कशासाठी गुरुपद घेतलं? फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबावर गुरूंची कृपा होण्यासाठी, बरोबर ना? मग आपल्या गुरूंनी जर फक्त आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार केला असता तर? प्रश्न आहे ना. आज आपल्याला हा सोनेरी मार्गच मिळाला नसता किंवा कळालाही नसता. गुरूंनी तर आपल्याला त्यांच्या कुटुंबात समावेश करून घेतला आहे. किती परमभाग्य आहे आपलं. मग जर आपण त्या कुटुंबातील आहोत तर त्या आपल्या कुटुंब प्रमुखाची आज्ञा आपण किती स्वरूपात पाळतो? त्यांनी दिलेली सेवा, त्यांनी दिलेली साधना आपण प्रथमतः कर्तव्य म्हणून करतो का? हे प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे. कारण जे काही करत असतो ते गुरूंना न बोलताही समजतं. तेवढं तुम्ही गुरूंशी अटॅचमेंट म्हणजेच गुरूंच्या नात्याशी झालाय का? हे फक्त तुम्ही तुमच्या मनाला विचारा. गुरु माऊली रात्र आणि दिवस एक करत असतात. कुणासाठी? भक्तांसाठी, आपल्यासाठी. 20% अध्यात्म आणि 80% समाजसेवा सांगताहेत, तरी आपण काय करतो? पाठीवर टाकतो. मग खरंच आपण गुरु केला का? हा प्रश्नही तुम्ही स्वतःला एकदा एकांतात विचारून बघा. जेव्हा तुम्ही साधनेला बसता तेव्हा विचारा, तिथंच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कृपया सर्व गुरुबंधू भगिनींना विनंती आहे की आपण गुरुपौर्णिमेपासून गुरूंना भूषणावह होईल अशीच सेवा रुजू करायची. म्हणजेच गुरूंनी दिलेल्या प्रत्येक सेवा आपण रुजू करावी आणि त्याची नोंद गुरुचरणीच द्यावी. जेव्हा आपण गुरूंचं स्पर्श करतो चरणाचा तेव्हा ती रुजू होते. फरक काय असतो? आपण तोंडाने कधी गुरूंना काहीही सांगायची गरज लागत नाही. गुरूंना सगळ्या गोष्टी न बोलता कळतात. अहो, ते परम गुरु म्हणजे साक्षात गुरु आहेत. 3 देवतांना नशीब बदलण्याची ताकद नसती, ते बदलण्याची ताकद फक्त केवळ गुरुत असती. मग ते गुरु म्हणजे कोण हे फक्त ओळखा आणि बाकी फक्त कार्य करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, गुरूंच्याकडे जाताना दुसरी गोष्ट, निगेटिव्हिटी कधी घेऊन जाऊ नका. त्याचा त्रास साक्षात गुरूंना होतो. म्हणूनच ते त्रास भोगत असतात, परंतु ते मुखावाटे कधी दाखवत नाहीत. हे तुम्ही गुरुपौर्णिमेला त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं का? कधी तुम्हाला ते भासलं का की ते एवढे सोसतात तरी त्यांचा चेहरा किती आनंदमय होता? हेच आपली गुरुचं गुरुपद आहे. हेच आपला परमेश्वर आणि हीच आपली गुरुदक्षिणा आहे. तुम्हाला जर हे पटलं असेल तर रामकृष्ण हरी.